नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ता बघतोय की तुरीच्या खरेदीच्या बाबतीमध्ये सरकार ज्या प्रकारची पावलं उचलतंय, हे कुठेतरी सरकार आपलीच धोरणं चुकीच्या पद्धतीने अंमलात आणल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहायला मिळते. 300 खरेदी केंद्र तुरीची बंद केली आहेत सरकारने. आणि आजही गेल्या वेळच्या तुलनेमध्ये जे उत्पादन तुरीचं निघालेलं आहे हे 5 पटीने जास्त आहे. हे 5 पटीने तुरीचं उत्पादन जास्त असताना मुख्यमंत्री दिल्लीत आज जाऊन भेटतात, कालपासून दिल्लीत आहेत, आणि 10% आयात शुल्क जे आहे हे 25%वरती न्यावं अशा प्रकारची मागणी करतात. इतके दिवस सरकारला याचा अंदाज आला नव्हता. इतके दिवस सरकार फक्त या गोष्टीकडे डोळे बंद करून बघत होतं. ज्या सरकारने तुरीचं उत्पादन घ्या अशी चालना दिली शेतकऱ्यांना, त्याच शेतकऱ्याच्या अतिरिक्त उत्पादित झालेलं तुरीचं धान्य सरकार घेण्यासाठी कचरतंय का, हा कळीचा मुद्दा आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न. अचानक तूर खरेदी बंद करून सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय का? दुसरा प्रश्न, राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन होऊनही तूर आयात करून जे सरकारचे धोरणात्मक निर्णय आहेत ते चुकतायत का? आणि तिसरा मुद्दा, शेतमालाला हमीभाव न देणारं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? या सगळ्या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार. आपल्यासोबत कृषी राज्यमंत्री आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील फोन लाईनवरती असणार आहेत. आपल्यासोबत आहेत नाशिकवरून नानासाहेब पाटील, जे संचालक आहेत नाफेडचे. नाफेडची तूर खरेदी केंद्र सगळी सुरू होती, तीच तूर खरेदी केंद्र 22 एप्रिलपासून बंद झाली. आपल्यासोबत अपक्ष आमदार बच्चू कडू आहेत. आणि या चर्चेमध्ये 2 शेतकरी आहेत, एक मराठवाड्यातले आणि एक विदर्भातले, जे संजय सत्यकार नागपूरहून आहेत आणि भास्कर गावंडे हे औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत. मला सुरुवात संजय सत्यकार तुमच्यापासून करायची आहे. काय नेमकी अडचण आली आहे शेतकरी म्हणून तुम्हाला, जेव्हा हे सगळी तूर खरेदी केंद्र आता बंद पडलेली आहेत? नागपूरच्या APMC मधले असतील किंवा अजून अमरावतीमध्ये देखील हे सगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. अडचणी काय आहेत? सरकार म्हणते MSP जे आहे, हमी भाव जो आहे तो 5050 रुपये आम्ही देतोय, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात किती पडत आहेत? नमस्कार. सर्वात आधी IBNच्या सर्व दर्शकांना सुद्धा नमस्कार. सुकमामध्ये छत्तीसगडमध्ये जे काही 25 CRPचे जवान शहीद झाले त्यांना सर्वात आधी श्रद्धांजली अर्पित करतो. या 22 तारखेपर्यंत तूर खरेदीची जे हद होती आणि ते बंद केली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आणि त्या अडचणमुळे कदाचित शेतकरी चुकीचा निर्णय सुद्धा घेऊ शकते अशी कल्पना आता करण्यात काही हरकत नाही. सरकार याच्या आधी जे सरकार होती त्या सरकारमधून कुठेतरी मुक्ती मिळावी आणि शेतकऱ्याचे चांगले दिवस यावे यासाठी या सरकार आणलं. पण त्या सरकारपेक्षा सुद्धा मुघलाईची सरकार आहे का असा विचार पडायला लागला. आमच्या नागपूरचेच मुख्यमंत्री राहून शेतकऱ्यांच्या गोष्टी करता करता मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेत आणि आता शेतकरी वाऱ्यावर आले तरी ह्यांना काही त्यांची फिकर नाही. APMC मध्ये आमच्या इथे APMC मध्ये FCI हे खरेदी करत होती, पण पोते नसल्यामुळे, बारदाना नसल्यामुळे काही दिवस तो तुरीचे पोते असे खाली बाहेरच पडले होती, तर तरी सुद्धा यांनी खरेदी केली नाही. आणि तेच तूर त्यांचे दलाल खरेदी करून 3500 रुपयाची तूर खरेदी करून 5050 रुपयात विकायला लागले आणि आता यांनी बंद केलं. शेतकऱ्यांनी करावं का? यांनी सांगावं ना. यांना असं वाटते का शेतकरी जगायलाच नको, तर यांनी सांगावं, तसा उपाय शेतकरी पण विचार करतील. पण ह्या लोकांनी फुकटाचे असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना तूर पिकवायला लागली, ज्या देशामध्ये परदेशातून शेकडो करोडो टन तूर आणावं लागत होती, त्या देशाच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने तूर पिकवून दिली. हा त्या शेतकऱ्यांचा अपराध आहे का? या सरकारने हाच कळीचा मुद्दा आहे. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, काय म्हणाल की शेतकरी इतका मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन करून देतो आणि सरकार 22 एप्रिलला म्हणते की तितक्याच आलेल्या तुरीचं आम्ही खरेदी करू, बाकीची खरेदी करणार नाही? हा नाकर्तेपणा नाहीये का सरकारचा? नाही, सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे 15 लाख क्विंटल तूर खरेदीची करण्याची सगळी व्यवस्था केली गेलेली होती.
परत तुरीची आवक वाढल्याबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठक घेतली, आढावा बैठक घेऊन परत निर्णय झाला की अजून आपण 10 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करायला परवानगी केंद्राकडे मागूया आणि त्या पद्धतीने केंद्राकडून आम्हाला परवानगी मिळाली. तरी तूरची आवक वाढतच राहिल्याबरोबर परत खरेदी सुरू ठेवली आणि जवळजवळ आतापर्यंत 39 लाख क्विंटल तुरीची खरेदी राज्यामध्ये झालेली आहे. अजून सर्वसाधारणपणे 10 ते 12 लाख क्विंटल तूर ची खरेदी होऊ शकेल एवढी तूर शेतकऱ्याजवळ आता अजूनला शिल्लक आहे आणि केंद्राला तशा पद्धतीनं मागणी आम्ही केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री आज रामविलास पासवान साहेब असतील वेगवेगळ्या सदाभाऊ तुम्हीच म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल की शेतकऱ्याचा तुरीचा शेवटचा दाना शिल्लक असेपर्यंत हे सरकार त्या तुरीची खरेदी करेल असं म्हणणारं सरकार 22 एप्रिल पर्यंतची तूर खरेदी करतो म्हणताना राज्यातले 300 केंद्र बंद करतं. याला काय म्हणायचं? नाफेडनं 22 तारखेपर्यंतच मुदतवाढ दिलेली होती, ती मुदत वाढवावी म्हणून मीही आज स्वतः नाफेडच्या एमडीला आणि रामविलास पासवान साहेबांना मी स्वतः पत्र दिलेले आहेत. मी 10 दिवसापूर्वी पत्र दिलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री गेलेले आहेत. सरकार याच्यावर गंभीर आहे म्हणून तर स्वतः मुख्यमंत्री तुरीच्या बाबतीत खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी दिल्लीला गेलेले आहेत. मी लगेच आजही ईमेल केलेला आहे. सरकार गंभीर नसते तर मग आम्ही 39 लाख क्विंटल तूर खरेदी केली नसती, कारण यावर्षी उत्पादन गेल्या वर्षीच्या तिप्पट झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आवक बाजारामध्ये वाढली आणि त्याचा बाजारभावावर परिणाम झालेला आहे आणि म्हणून तर सरकारने हा निर्णय घेतला तूर खरेदी करण्याचा. सदाभाऊ आपल्यासोबत नानासाहेब पाटील देखील आहेत, नाफेडचे संचालक. नानासाहेब तुम्ही ऐकताय सदाभाऊ काय मुद्दे मांडतायत सगळे. या सगळ्या ठिकाणी नाफेडची केंद्र बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पहिला रोष हा नाफेडच्या कार्यालयावरती गेला, अधिकाऱ्यांवर गेला. आजही शेतकरी म्हणतात की नाफेडचे अधिकारी सगळे दोषी आहेत, यांना आधी जा विचारला पाहिजे. पण इथे धोरणं चुकतायत कुणाची नेमकी? यामध्ये सदाभाऊंनी जे सांगितलं त्याच्यात बऱ्याच बोलण्यामध्ये तथ्य आहे. शेवटी नाफेडच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाफेड ही एक नोडल एजन्सी आहे. सरकार खरेदी करतं म्हणजे काय करतं? सरकार स्वतः काही खरेदी करायला कुठे उतरत नाही. सरकार एखाद्या एजन्सीला ऑर्डर करतं, त्याप्रमाणे केंद्र सरकारने MSPच्या धोरणानुसार नाफेड असेल, SFAC असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, जसं आता नागपूरच्या आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तिथं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी चालू होती आणि नाफेडच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन अशा विविध एजन्सीमार्फत हे काम केलं जातं. एकाच वेळीस 300 सेंटर चालवणं कोणत्याही एजन्सीला शक्य नसतं. त्याच्यामुळे नाफेड ही एक नोडल एजन्सी आहे आणि त्याच्यामार्फत हे सेंटर वाटून त्यामार्फत ही खरेदी करण्यात आली आहे. आणि जसं सदाभाऊंनी सांगितलं की यावेळेस क्षेत्र वाढलं होतं, आपल्याला लागवडीखालील क्षेत्र हे 35% वाढल्याची नोंद झाली होती आणि अशा वेळेस हे क्षेत्र आपलं उत्पादन चांगल्या वातावरणामुळे 100% वाढू शकतं. पण ते तुम्हीच जसं प्रास्ताविक केलं का वातावरण इतकं चांगलं होतं, पाऊस इतका अनुकूल झाला वेळच्या वेळी पडल्यामुळे हे उत्पन्न जवळजवळ 5 पट आलेलं आहे आणि याच्यात सगळ्यांचा एस्टिमेट चुकलेलं आहे. जसं सदाभाऊंनी सांगितलं की सुरुवातीला आम्ही 15 लाख टनाचं केलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. त्या पद्धतीने नाफेडने सर्व सहयोगी संस्थांशी बोलून त्याचं नियोजन केलं होतं आणि ती 15 मार्चपर्यंत मुदत होती. पण जोपर्यंत 15 लाख होऊन सुद्धा माल शिल्लक होता, हा विषय परत फडणवीस साहेबांनी असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा देशमुख साहेब असतील प्रधानमंत्री, यांनी परत या गोष्टीची रिव्हिजन घेऊन याला 15 एप्रिलपर्यंत वाढ दिली, तरी माल संपला नाही. म्हणून शेवटला केंद्र सरकारला रिक्वेस्ट केल्यानंतर ही मुदतवाढ 22 तारखेपर्यंत देण्यात आली. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. अजून काही मुद्दे मला जाणून घ्यायचे आहेत नानासाहेब. आज प्रत्येक केंद्राबाहेर लाईन लागलेल्या आहे. बरोबर. मी येतो. दुसरी गोष्ट अशी येतो नानासाहेब, मी येतो तुमच्याकडे. बच्चू कडू, ज्या प्रकारे हे सगळ्या केंद्राच्या बाहेर लाईन लागलेल्या दिसत आहेत आपल्याला, अशा परिस्थितीमध्ये 22 तारखेला सरकार म्हणतं जी शेवटची तूर तिथे दाखल झालेली असेल शेतकऱ्याची ती आम्ही खरेदी करू. नाफेडला सरकार जेवढं म्हणतं तेवढंच खरेदी करण्याचे अधिकार आहेत. नेमकं चुकतंय कुठं हे कोणीच कोणाला सांगायला तयार नाही.
काय लक्षात घ्या का एकंदरीत व्यवस्था अशी झाली का आता ह्या तुरीच्या बंदीचा निरोप शेतकऱ्यापर्यंत गेला तर त्याच्यातच आम्ही पाहतो का जर लगेच सुरू झालं तर आत्महत्याचा आम्ही पाहतो संख्या वाढू शकतं. लक्षात घ्या शेतकरी आम्ही पाहतो का मुख्यमंत्री अत्यंत लबाडीचं सारखं बोलतंय. अहो ते म्हणतात का 25% आयात कर आता लावा आणि कुठल्या आम्ही सांगतोय बर्मा, मलावी आणि सुडान या देशातून खोत साहेबांना ऐकून घ्यावं, ते शेतकऱ्याचे नेते होते. ह्या 3 देशात आपण आयात कर लावू शकत नाही. जागतिक व्यापार जे आपला करार झालेला आहे 70% तूर आम्ही पाहतोय बर्मा, मलावी, सुडान मधून येत आहे. मग मुख्यमंत्र्याला हे समजत नाही का? हे खुळं बनवायचं काम मुख्यमंत्र्यांना थांबवलं पाहिजे. अरे विदर्भातला मुख्यमंत्री आहे, विदर्भातला वित्तमंत्री आहे, विदर्भातला कृषी मंत्री आहे. आमच्या कापसाला भाव भेटला नाही, सोयाबीनला भाव भेटला नाही आणि तूर आता हाताशी होती. त्याचा खरेदी जर बंद कराल तर मी सांगतोय जागच्या जाग तालुक्याच्या तालुके पेटल्याशिवाय राहणार नाही. मी विचारतोय सदाभाऊ खोतला, खरं तुम्ही शेतकऱ्याचे असाल, तुमचा लाल दिवा बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून जर बोलाल तर तुम्ही माफी मागायला पाहिजे पहिले शेतकऱ्याची. काँग्रेसवाले तर पापी होतेच, पण तुम्ही महापापी निघाले, दरोडेखोर निघाले. तुम्हीच सांगा का जो स्टॉक आपण दिला ते मी लिमिट ठेवलं व्यापाऱ्याला, 2500 पोत्याचं लिमिट ठेवलं. काहून? तुरीची डाळ स्वस्त झाली पाहिजे. शहरातल्या लोकांना तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे म्हणून केंद्रापासून तर राज्यापर्यंत व्यवस्था केली. आज आम्ही पाहतो ग्रामीण भागात फक्त व्यापाऱ्याला 2500 पोते ठेवता येतं, त्याच्यावर ते ठेवता येत नाही. स्टॉक लिमिट वाढवली पाहिजे, ते का वाढवत नाही? दुसरं आपण पाहतो का निर्यात बंदी का केली? रामदेव बाबाचं औषध 250 देशात पाठवता, मग माझ्या तूर का पाठवत ना? तिथं कुठे गेले सदाभाऊ खोत? विचारतो निर्यात आणि निर्यात बंदी बच्चू कडू थांबा. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत का नाही मंत्री झाल्याबरोबर? बच्चू कडू सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. एक मिनिट कर्नाटकमध्ये 450. सदाभाऊ उत्तर द्या तुम्ही, आपण पुढे चर्चा करू. एक मिनिट फक्त, एक प्रश्न राहिला माझा, मी येतो. अजून काही मुद्दे उपस्थित करू. सदाभाऊ उत्तर द्या. राजेंद्र भाऊ, ज्या पद्धतीनं ही चर्चा चाललेली आहे किंवा ज्या पद्धतीची ही भाषा आहे ही अयोग्य भाषा आहे. कारण मला बच्चू कडूंच्या बाबतीमध्ये आदर आहे, परंतु आपल्याला काही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. अशा पद्धतीमध्ये जर समोरच्या माणसाची भाषा असेल तर मग बोलण्याला काय अर्थ आहे? नाही सदाभाऊ, हे बघा आत्ता ही परिस्थिती अशी आहे की ज्या परिस्थितीमध्ये सगळेजण वावरतायत, आंदोलन करतायत, संघर्ष यात्रा शेतकऱ्यांची निघती आहे. लगेच मंत्री झालो नाही. एकेकाळी तुम्ही पण अशी आंदोलन केलेली आहेत, अशी आंदोलन तुम्ही पण केली आहे. आधी माझ्यावर गुन्हे आहेत, केसेस आहेत. बरोबर. मी काय आता अचानक कुठून तरी आभाळातनं पडलेलं नाही. बरोबर. मी लढा देतच आलेलो आहे. बरोबर. हाच मुद्दा आहे. काय खरं, मी इथं आलोय आणि माझ्यामुळेच जणू हे संकट कोसळलेलं अशाच आविर्भावात चाललेलं आहे. नाही सदाभाऊ, हाच कळीचा मुद्दा आहे. सदाभाऊ ऐका ना, माहित आहे सदाभाऊ ऐका, हाच घेऊन माझी एक वेळा बैठक झालेली आहे माझ्या केबिन मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. अनेक आमदारांच्या बरोबर तुरीच्या प्रश्नावर मी अधिवेशन चालू असताना माझ्या केबिन मध्ये बैठक घेतलेली आहे. अगदी सभागृहामध्ये बच्चू कडूला मी सांगतो की एकनाथ खडसे भाऊंनी सुद्धा माझं अभिनंदन केलेलं होतं की त्यांचं खरेदी केंद्र बंद पडलेले मी सुरू करण्याचा आदेश दिला आणि मी स्वतः उद्घाटनाला जाण्याचा निर्णय घेतलेला होता. कारण या ठिकाणी काम करत आहे. हे तुमचं पाप आहे. तुम्ही जे आयात निर्यात धोरण स्वीकारलं त्याचं पाप आहे. हे पाप आहे तुमचं. आम्ही पीक पिकवलं, हे काही पाप केलं नाही. तुम्ही खरेदी केली पाहिजे. असा पळपुटेपणा करण्यात फायदा नाही आहे. हरियाणा नाही बरोबर. बच्चू कडू ऐका, म्हणून करत आहे. बच्चू कडू केले का? मग उपकार केले का तुम्ही शेतकऱ्यावर? आम्ही उपकार केले आलो नाही, उपकार वगैरे. ऐका बच्चू कडू ऐका, आपण चर्चा करताना एक थोडीशी सभ्यता, भाषेतली सभ्यता देखील पाळू. बच्चू कडू, भाषेतली सभ्यता देखील आपण पाडूया. आम्ही शेतकऱ्याचं बोलतोय. सदाभाऊ, सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे की 12 लाख टन, सदाभाऊ 12 लाख टन अजून तूर शिल्लक आहे. ही सगळी तूर खरेदी होणार
की नाही होणार? राज्यातल्या शेतकऱ्याला एकदा तुम्ही सांगा. तुम्ही पणन राज्यमंत्री आहात, उद्या काय मंत्रिमंडळाची बैठक आहे, याच्यात निश्चित आवाज उठेल. राजेंद्र भाऊजी, हा प्रश्न गंभीर आहे. या मताशी सरकार सहमत आहे, शेतकऱ्यांचा नेता म्हणून सदाभाऊ खोत सहमत आहे. पण ह्याच्यावर आपण मार्ग काढणं महत्वाचं आहे. काम करा, गंभीर राहून कसं चालणार आहे? नाही, ऐका बच्चू, हे कुठलं गंभीरपण आहे? 4 महिने तूर खरेदी केल्या जात नाही, हे कुठलं गंभीरपण आहे? माझ्या केबिन मध्ये बैठका लावलेल्या गंभीर आहे म्हणतात. नाही, आता हा प्रश्न तयार झाला नाही तर काय बैठकीचा विषय बच्चू कडू ऐका, याच्यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे. शेतकरी होरपळला जातोय, आंदोलनं सगळे करतायत, आश्वासनं सगळे देत आहेत, आणि या सगळ्यामध्ये शेतकरी मरतोय याचा विचार कोणी करत नाहीये. तो कोण करणार? हा कळीचा मुद्दा आहे सदाभाऊ. मी प्रश्न सदाभाऊ बोला. हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की नाफेडनं 22 तारखेपर्यंत खरेदी करणार, 7 दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. त्याच वेळी राजेंद्र भाऊ, मी स्वतः माझ्या सहीनं मी केंद्राला कळवलेलं होतं की अजून आपल्याला 10 ते 12 लाख क्विंटल तूर खरेदी करावी लागेल. अजून 15 दिवस किमान तूर खरेदी केंद्र सुरू ठेवणं गरजेचं आहे. मी आजही ईमेल केंद्राला केलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला गेलेले आहेत. ज्या शासन स्तरावरती ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत त्याची माहिती मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिली. परंतु ही देत असताना एका बाजूला सरकार काय करत नाही, दुसऱ्या बाजूला सदाभाऊ तुम्ही काय करत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण या प्रश्नाकडे बघायला लागलो तर महत्वाचा प्रश्न आहे की हा प्रश्न कसा सुटेल आणि शेतकऱ्याची तूर कशी खरेदी होईल, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं सरकारच्या पातळीवरती आज दिवसभर घडामोडी घडलेल्या आहेत. सदाभाऊ, 4 महिन्यामध्ये तूर खरेदी 39 लाख क्विंटल 4 महिन्यातच खरेदी झाली. सदाभाऊ, बच्चू कडू एक उदाहरण, पैसे भेटले नाही सदाभाऊ, अजूनही पैसे भेटले नाही. पेरणीचा टाइम यायला लागला, पेरणीचा टाइम कधी तुम्ही खरेदी करणार आहे? नाही बच्चू कडू भाऊ, पैशाच्या बाबतीमध्ये राहिलेले पैसे फक्त एका हप्त्याचे आहेत, ते लवकर शेतकऱ्यांना दिले जातील, तिची अडचण येणार नाही. आता खरा प्रश्न आहे तो शिल्लक राहिलेल्या तुरीचा, आणि तो प्रश्न आपल्याला सगळ्याला मिळून सोडवावा लागणार आहे. राज्यानं खरेदी करा. पण सदाभाऊ मी येतो. बच्चू कडू एक मिनिट. राज्याच्या तिजोरीत काही मोठा प्रश्न नाही आहे. राज्याच्या तिजोरीतून खर्च करा, राज्याच्या तिजोरीतून खर्च करा. बच्चू कडू एक मिनिट. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट काय म्हणाले आज दुपारी औरंगाबादमध्ये ते ऐकू आणि चर्चा आपण पुढे चालू ठेवू. मान्य केलं पाहिजे की तूर डाळीचा नेहमीच प्रॉब्लेम येतो, म्हणून आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं होतं. तूर डाळीचा हमीभाव 5,050 रुपये क्विंटल मागे दिला होता. त्याची खरेदी केंद्र सुरू केली. 2 खरेदी केंद्रातलं अंतर कमी केलं. दुर्दैवाने गोण्या कमी पडल्या म्हणून युद्ध पातळीवर इंदोर वगैरे सारख्या भागातनं आणि कलकत्त्यातनं त्या मागवल्या. तरीही आम्ही कमी पडलो, हे मला नम्रपणे मान्य केलं पाहिजे. सदाभाऊ, ही परिस्थिती आहे की नाही? सरकारचं नियोजन चुकलं असं काय सदाभाऊ? नाही राजेंद्र भाऊ, पहिल्यापासून आम्ही तूर खरेदीच्या बाबतीमध्ये अगदी दक्षता पाळलेली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2-3 वेळा आढावा बैठका घेतलेल्या होत्या. मी पहिल्यापासून अनेक पत्र केंद्राला लिहिलेले माझ्याकडे आहेत. मी मुख्यमंत्र्यांच्यावर अनेक वेळा या विषयावरती चर्चा केलेल्या आहेत की सुरुवातीपासून सरकार खऱ्या अर्थानं या बाबतीमध्ये लक्ष ठेवून होतं. काही केंद्रांना स्वतः राजेंद्र भाऊ, मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर गेल्यानंतर मी अचानक काही केंद्रांना स्वतः भेटी दिलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या होत्या. म्हणजे आमच्या पातळीवरती
या बाबतीमध्ये जेवढं म्हणून काही करता येईल तेवढं करण्याचा आटोकाट आम्ही प्रयत्न केलेला होता. बारदान शॉर्टेज आलं, कमी पडलं तर आपण राजस्थानवरून बारदान मागवलं आणि प्रत्येक केंद्रापर्यंत कसं पोहोचल याचं सुद्धा नियोजन आदेशांच्या काळामध्ये केलं गेलेलं होतं. दुर्दैवाने ही गोष्ट नाही, पण सदाभाऊ बच्चू कडू नियोजन चुकलं हे आहे की नाही? सरकारचं नियोजन चुकलं हे प्रश्न आहे. सांगता कुठं, चर्चा कुठं करताय तुम्ही? इथं आम्ही पाहतोय अर्धे अधिक तूर शिल्लक आहे एपीएमसी मध्ये, अर्धी आमच्या शेतकऱ्याच्या घरात आहे. कधी तुम्ही खरेदी कधी करणार? किती दिवसात पूर्ण शेतकऱ्याची तूर खरेदी करणार? किती दिवस तुम्ही आता त्याला मुदतवाढ देणार? ह्या प्रश्नावर या. बारदाना राजस्थानहून बदलावला का पाकिस्तानहून बदलाव त्याचं आम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्ही सांगितलं होतं मोदीजीनं का इंच पिकवा, फुटाफुटानं पिकवलं शेतकऱ्यानं. आता घ्या ना, विदेशातली तूर आणायच्या वेळेस तुम्हाला काही वाटलं नाही. इथं तुरीचे डाळीचे भाव पाडायचे होते. खाणाऱ्याचा विचार केला तुम्ही, पिकवणाऱ्याचा विचार केला नाही. सदाभाऊ काय म्हणाल? मी आता ही जी ज्या पद्धतीनं त्यांच्या भाषेमध्ये मी बोलू शकत नाही, कारण आम्हाने राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे. नाफेडकडं नाफेड एजन्सी आहे, 2 महिने झाले तूर खरेदीने न्याय आणि नाफेड सरकार केंद्र सरकारला आम्ही विनंती करत आहोत की अजून किमान आम्हाने जी तूर खरेदी केंद्रावर आलेली आहे ती तरी खरेदी करायला परवानगी मिळावी. कारण या ठिकाणी काही बोलून होत नाही, प्रत्यक्षात काम करावं लागत असतं. त्यामुळं मोठं बोलायला मलाही येतं, कारण मी आंदोलनच करत आलेलो आहे आणि त्यामुळे मला काही ते नवीन आहे अशातला भाग नाही. परंतु भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, बोलणं पाहिजे. राज्य सरकारमध्ये तो आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, तेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. सदाभाऊ, एक शेतकरी देखील नागपूरहून आपल्या सोबत आहेत. संजय सत्यकार, तुमची नेमकी परिस्थिती काय आणि किती रुपयात तुम्हाला विकावं लागतं बघा आणि सदाभाऊंना जरा सांगा. जे 10,000 रुपयाच्या घरात मागच्या वर्षी तूर विकली तेच तूर यावर्षी 350-350 रुपयात विकावं लागतंय आणि तेही महिन्याच्या याच्याने एपीएमसीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्याला पडून आहे. त्या शेतकऱ्यांनी काय करावं की त्याची तूर पाहाव की काय मशान घाटचा रस्ता पकडाव? त्याच्या पुढे अशा अडचणी आहेत की खरोखर हे सरकारचे, केंद्राचे, राज्याचे धोरण ह्या शेतकऱ्याच्या हिताचे आहेत की ते ह्या देशातले लोक नागरिक आहोत की नाही आम्ही शेतकरी, की परदेशातून आलो आणि इतर सरणार त्यासारखे राहतो. सरकारने दया केली तर जगायचं, नाही तर चुपचाप बसून ते सहन करायचं. विचार भारी आहे, प्रश्न मोठे आहेत. आता काय बोलावं काय नाही. रोज टीव्ही चॅनलवर शेतकरी आणि शेतकऱ्याचे नेते बोलतात, पण शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट शेतकऱ्यापुढे आहे. सदाभाऊ, ही वस्तुस्थिती आहे. राजेंद्र भाऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न जे काही निर्माण झालेले आहेत हे काही आजचे एका दिवसात झालेले प्रश्न नाही आहेत आणि हे प्रश्न गेले अनेक वर्षाचे आहेत आणि या प्रश्नाला आपल्याला मुळापासून हे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर शेतीमध्ये पायाभूत सुविधा, गुंतवणूक, प्रक्रिया उद्योगाला चालना असे पर्याय आपल्याला द्यावे लागतील. त्या दृष्टीनं तर सरकार त्या दिशेनं आज काम करत आहे. परंतु मी एक शेतकरी म्हणून जर मला विचारलं तर तुम्ही मी निश्चितपणानं सांगेन की शेतकऱ्याला गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव होता, 10,000च्या पुढे क्विंटल होता. दुसऱ्या बाजूला सरकारनं मदत केली आणि मागणी आणि पुरवठा, जर मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला तर बाजारातले भाव पडत असतात. म्हणून तर आधारभूत किमती अनुसार आपण तूर डाळ खरेदी केली. कारण आधारभूत किंमत एवढ्यासाठीच असते की ज्यावेळी, पण सदाभाऊ, आधारभूत किंमत तुम्ही 5,050 रुपये ठरवली, आज खरंच 5,050 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याला भाव मिळतोय का? नाही, जी एका राज्याला डोळ्यासमोर ठेवून आधारभूत किंमत राजेंद्र भाऊ काढली जात नाही. भाव मिळतो का? तितका भाव शेतकऱ्याच्या पदरात पडतोय का सांगा? नाही, संपूर्ण देशाला डोळ्यासमोर ठेवून कृषी मूल्य आयोग आधारभूत किंमत काढत असते. आता आपला समोरचा जो प्रश्न आहे की शेतकऱ्याजवळ तूर आहे ती कशा पद्धतीने खरेदी होईल
आणि शेतकऱ्याला पैसे मिळतील, ही सगळ्यात आज महत्वाची बाब आहे. आणि त्या दृष्टीनं निश्चितपणानं सरकार पातळीवर आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत, कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे, आम्हाला जाणीव आहे. ठीक आहे सदाभाऊ, आणखी एक शेतकरी औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत, त्यांचे प्रश्न मी तुम्हाला विचारायला सांगणार आहे. पण नानासाहेब, कुठतरी नियोजन सरकारचं चुकलंय हे दिसतं याच्यावरनं स्पष्टपणे. मगाशी गिरीश बापटांनी मान्य केलं. गिरीश बापटांनी जसं मान्य केलं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी मान्य करील, प्रत्येक नेताही मान्य करील खुल्या दिल्याने. मला सदाभाऊ खोत किंवा बच्चू कडू दोन्ही मोठे नेते आहेत, त्यांच्या वादात पडायचं नाही आहे. पण मी नाशिक जिल्ह्याचा म्हणून कांद्याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. कांद्यासाठी आम्ही स्ट्रगल करतो, आम्हाला हमी भाव मिळावा म्हणून. आम्हाला हमी भाव तर मिळतच नाही पेरिशेबल मटेरियल म्हणून. पण आम्ही मग काय करतो, निर्यातीला चालना द्या, त्या निर्यात मूल्य कमी करा. ह्यावेळेस डिसेंबर 15मध्ये निर्यात मूल्य 0 झालं, ते आज तगायत निर्यात मूल्य 0 आहे आणि निर्यातीवर वाहतुकीवर 5% सबसिडी दिली. आणि ह्या वर्षी सुगीचं वर्ष आहे, अगदी आयडियल वर्ष आहे. ह्या वर्षी 30 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कांदा निर्यात झाला, तरी पण देशावर कांद्याचे भाव 700 रुपयाच्या पुढे वाढले नाही. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे आणि सरकारपुढे एक डोक्याची घंटा आहे का जेव्हा अतिरिक्त उत्पादन निघतं तेव्हा आपल्या हातातले जे पर्याय आहेत ते तोडके पडतात. म्हणजे आज इतक्या दिवस आपण कांदा म्हटलं का फक्त निर्यात मूल्य निर्यात करा म्हणायचो. यावेळेस निर्यात पण झाली तरी भाव वाढू शकले नाही. तुरीच्या बाबतीत सुद्धा तेच होतंय. आपण अपेक्षित धरलं होतं 35% क्षेत्र वाढलं, जास्तीत जास्त 100% उत्पादन वाढेल, ते 5 पट वाढलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये हे सगळे एस्टिमेशन आपलं चुकलं आणि त्याची ही कुऱ्हाड आपल्यावर पडलेली आहे. याच्या दृष्टीने सरकारवर ही आलेली अचानक आपत्ती जरी असली तरी याच्यात ज्या पद्धतीने पुढं हातपाय हलवले गेले पाहिजे होते, बरोबर, म्हणजे नियोजन चुकलं. म्हणजे नियोजन चुकलं, जळत जळत हे सगळं शेतकऱ्याच्या मुळाशी आलं. नियोजन चुकलं, बरोबर, नियोजन चुकलं. त्यामुळे शेतकऱ्याशी जे वातावरण आहे या वर्षी जर तुम्ही बघितलं, तुरीचं आपण चर्चा करतोय साहेब राजेंद्रजी, टोमॅटो आपला रस्त्यावर आहे, बरोबर, उत्तर प्रदेश मधला बटाटा रस्त्यावर आहे आणि आपले कांदे रस्त्यावर आहेत. तूर सरकार खरेदी करू शकत नाही. हे वर्ष आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातलं सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारं वर्ष आहे. हे पण आपण कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. एकीकडे उत्पादन निघत नाही, एकीकडे उत्पादन शेतीतलं निघत नाही म्हणून शेतकरी आता याच्या पुढे चुकणार आहेत. खरंय, एकीकडे शेतीतलं उत्पादन निघत नाही म्हणून शेतकरी देशोधडीला लागतो, दुसरीकडे उत्पादन इतकं विक्रमी झालंय तरी देशोधडीला लागायची वेळ आली. हे नाकर्तेपण आहे सगळं. भास्कर गावंडे, नानासाहेब मी येतो, भास्कर गावंडे आपल्यासोबत आहेत. भास्कर गावंडे, काय नेमकी परिस्थिती मराठवाड्यामध्ये? मराठवाड्यामध्ये परिस्थिती अशी साहेब का आजच्या घडीला शेती करणं हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे. नाना तोटा या तत्वावर शेती चाललेली आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आज तुरीचं जर उत्पन्न मागच्या वर्षीचे भाव पाहिले, चालू वर्षीचे जर भाव पाहिले तर खूप तफावत आहे. मागच्या वर्षी भावासारखं राहिलं असं, थोडंफार कर्ज भरले गेलं असं. पण आज शेती इतकी तोट्यात आलेली आहे का असं वाटतं की ह्या आपल्या खायापुरती शेती करायची आणि बाकी शेती तशी ठेवायची. इतका म्हणजे आतोनात खर्च वाढला, मजुरी वाढली, बियाण्याचे दर वाढले, खताचे दर वाढले आणि मालाचे जो खर्च होतो तो निघत नाही. शेवटला मला सांगा भास्कर गावंडे, मला सांगा चालू वर्षी तूर पिकवली असेल तुम्ही यावेळेला, तर तुरीला किती भाव मिळते तुमच्याकडे औरंगाबाद? 4 एकर. मला तुरीला इथं 4,000 रुपये भाव भेटला. मी पाचूरला नेऊन विकली साहेब, कारण आज झालं की इथं रांगेत उभा राहायचं ना 1000 रुपये रोज द्यायचा अशी गोष्ट झाली. तर मी पाचूरला नेऊन तुरी विकली साहेब 4,000 रुपये क्विंटल. मग सरकार म्हणते हमी भाव 5,050 या वर्षी आता. आणि साहेब मला देणं होतं लोकांचं, लोक तंग करायला लागले, खतावाले तंग करायला लागले, बियावाले तंग करायला लागले. मजुरीची जे उष्णे पैसे घेतले होते, काही प्रायव्हेट बँकेचं जे कर्ज काढलं होतं सोनं ठेवून, तर त्याचे सुद्धा पैसे मला या तुरी विकून ताबडतोब ते भरावं लागले साहेब. काहून का संक्रांतीला आम्हाला जे 2 तोळे सोनं होतं तर ते संक्रांती करता सोडाय करता मला ते पैसे भरावे लागले. त्यात काय राहिले थोडेफार, तर ते खतावाले, बियावाले, मजुरी असे म्हणजे उष्णे पासणे केलेले सगळे पैसे काहीच नाही राहिलं. असं वाटतं की आपण इतकी मरमर करतो, रातपाठ मरमर करतो, याच्यात आपल्याला काहीच राहत नाही, अशी शेतीचा धंदा झालेला आहे. आणि या वर्षी असा विचार आहे का आपण आपल्या खायापुरती शेती करायची. हॅलो
मी येतो भास्कर गावंडे, आपण मंत्री महोदयाकडनं उत्तर घेऊ. करायची सदाभाऊ, अजून एक उदाहरण सांगतो. औरंगाबाद मधलं आजचं एक आजोबा होते 70 वर्षाचे, 2 दिवस रांगेत उभे होते, चक्कर येऊन पडले आणि त्यांची तूर जी मार्केट कमिटीला लावली आहे त्याची किंमत येते 28,000 रुपये आणि दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी खर्च सांगितला 55,000 रुपये. कोण भरून देणार? सदाभाऊ उत्तर द्या. राजेंद्र भाऊ बरोबर आहे. शेतकरी हे समोर दृश्यात तुम्ही बघताय, तुमच्या समोर टीव्ही असेल तर ह्या दृश्यामध्ये त्या आजोबांची परिस्थिती तुम्ही बघताय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगावं लागतं. हे काय? मी उन्हातानामध्ये शेतकरी आपली तूर घेऊन उभा राहिलेली आहे याची जाणीव आहे आणि निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्याला योग्य न्याय आणि दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. तुरीच्या बाबतीमध्ये केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावी, मुदत वाढ मिळावी याच्यासाठी युद्ध पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि मला आशा आहे की हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये पूर्णपणे सुटलेला असेल. पण सदाभाऊ, कुठतरी हे मान्य करावं लागेल की सरकारचं नियोजन चुकलंय. काही झालं तरी मान्य करावं लागेल. नाही, यावर्षी तुरीचं उत्पादन ही गेल्या वर्षीच्या तिप्पट झालं आणि याचा अंदाज ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तूर खरेदी करावी लागेल हे आलेला नव्हता. ही गोष्ट खरी आहे आणि हे ज्यावेळी आमच्या नजरेस आलं त्यावेळी आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवले आणि आम्हाला असं वाटत होतं की 30 लाख क्विंटल तूर खरेदी झाल्यानंतर कुठंतरी बाजारातले भाव वाढतील, परंतु तसं काही झालं नाही. सर्वच राज्यामध्ये तुरीचं यावर्षी बऱ्यापैकी जसं नानासाहेब म्हटले त्या पद्धतीनं विक्रमी उत्पादन झालेलं आहे आणि त्यामुळं बाजारातले भाव वाढले नाहीत. एका बाजूला व्यापाऱ्यांच्यावरचं स्टॉक लिमिट सुद्धा आम्ही हटवलं. त्या हटवल्यानंतर सुद्धा भाव वाढायला पाहिजे होते, परंतु वाढले नाही. ती वस्तुस्थिती खरी आहे. परंतु आज पण सदाभाऊ, दुसऱ्या बाजूला माझा वेळ संपला. अगदी थोडक्यात मला एक उत्तर हवंय. या ज्या 70 वर्षाच्या आजोबांचा खर्च आहे तो सरकार उचलणार की नाही? 28,000 रुपये तूर खरेदीतनं येत असतील आणि वर मला जर 30,000 रुपये खर्च करावे लागत असतील तर 30,000 रुपये तो शेतकरी कुठून खर्च करणार आहे? तर अजून तुरीचे पैसे मिळत नाहीत. खर्च सरकार उचलणार की नाही? निश्चितपणानं ते ज्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्या दवाखान्याची बिलं घेऊन त्यांना मुख्यमंत्री साहित्य निधीतून मदत केली जाईल. आणि तुरीची खरेदी केंद्र कधी सुरू करणार परत? नाही, तुरीच्या खरेदी केंद्राच्या संदर्भामध्ये आम्ही केंद्राकडे मागणी केली आहे. उद्यापर्यंत त्याचा निर्णय होईल आणि मला आशा आहे की जी तूर शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आलेली आहे ती किमान खरेदी झाली पाहिजे ही मागणी राज्य सरकारच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्या पद्धतीने मी पत्र पाठवलेले आहे आणि अपेक्षा आहे मला की उद्यापर्यंत त्याच्यावरती योग्य निर्णय होईल. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. माझा वेळ संपला. उद्यापर्यंत आणि तूर खरेदी केंद्र सुरू असेपर्यंत IBN लोकमत याचा पाठपुरावा करत राहील. वाट बघू. शेतकऱ्यांच्या शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत IBN लोकमत शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही इथे आहोत. आता सरकारनेच मान्य केलंय, मंत्र्यांनी मान्य केलंय की हे नियोजन चुकलंय. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. हे जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत IBN लोकमत याचा पाठपुरावा करत राहील आणि शेतकऱ्यांचा शेवटचा दाणा तुरीचा खरेदी होईपर्यंत आम्हीही बातमीतली बातमी शोधत राहू. इथंच थांबू. फक्त IBN लोकमत.